आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने अरिहंत सोहात सहकारी संस्था स्थापन करण्यात आली, तो उद्देश आज संस्थेच्या प्रगतीमुळे सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना संस्थेचा कारभार राजकारण विरहित आणि पारदर्शक पद्धतीने केल्यामुळे अरिहंत संस्थेने राज्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी केले. बोरगाव येथील अरिहंत सभागृहात श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आयोजित संस्थेच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष अभिनंदन पाटील म्हणाले की अहवाल वर्षात संस्थेचे एकूण 23,342 सभासद असून संस्थेचे भाग भांडवल 7.1 कोटी रुपये, निधी 17.4 कोटी रुपये तर एकूण ठेवी 1,726.17 कोटी रुपये आहेत. संस्थेने 3.88 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून सभासदांना तब्बल 1,255.99 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेने आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास आणि उत्कृष्ट सेवा यामुळे सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रधान व्यवस्थापक ए.जे. बंकापुरे यांनी नफा तोटा पत्रक व अंदाजपत्रकाचे वाचन करून सभेसमोर मंजुरीसाठी मांडले. सभासदांनी त्यास मंजुरी दिली. यावेळी उत्कृष्ट शाखा म्हणून कोगनोळी शाखेचा तर उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून बेळगाव शाखेचे व्यवस्थापक जिनदत्त वढेर आणि उत्कृष्ट सेवक म्हणून मांगूर शाखेचे अरुण पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार रत्न उत्तम पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. संस्थेमार्फत सभासदांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून बेळगाव येथे लवकरच 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. माजी मंत्री वीरकुमार पाटील, नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सभेस माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे, युवा नेते सुजय पाटील, व्हाईस चेअरमन सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, संचालक भुजगोंडा पाटील, पिरगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, अप्पासाहेब कडोले, शिवानंद राजमाने, बाबासाहेब अफराज, शरदकुमार लडगे, संदीप पाटील, श्रीकांत वसवाडे, अजित कांबळे, सौ निर्मला बल्लोळे, सौ अनिता मगदूम, मुख्य व्यवस्थापक ए.जे. बंकापुरे, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष रुखसाना अफराज, राजू पाटील अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, सुंदर पाटील, अशोक पाटील, इम्रान मकानदार, निरंजन पाटील, आर.टी. चौगले यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आम्ही 10 शाखा सुरू करून याचं सुद्धा विस्तारीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या माध्यमातून करत असताना आम्ही या ठिकाणी आता परवाच QR कोडचं सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे त्या संस्थेच्या वतीनं, म्हणजे ग्राहकांना सोपी व्यवस्था ट्रान्झॅक्शनसाठी व्हावी हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेटच्या माध्यमातून या कोऑपरेटिव्ह कोर बँकिंग असेल, 16 डिजिट अकाउंट नंबर विथ IFS कोड असेल, SMS अलर्ट मोबाईल असेल, व्हॉट्सअप बँकिंग असेल, QR कोड्स असतील, असल्या अनेक सुविधा आम्ही या बँकेच्या माध्यमातून सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांना सोयीस्कर होण्यासाठी या सगळ्या सुविधा आम्ही या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आज आर्यन सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. कमी वेळेमध्ये आज लोकांच्या मनामध्ये त्या आर्यन शुगरचं नाव त्या ठिकाणी कोरले गेलेलं आहे. कारण स्वच्छ कारभार, पारदर्शकता आणि अत्यंत सगळ्या कारखान्यांच्या बरोबर कुठलीही सुविधा नसताना सुद्धा प्रत्येक कारखान्याबरोबर दर देण्याचा प्रयत्न आमचा प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि आज या कारखान्याचं सुद्धा आम्ही 5,000 पर्यंत नेलेला आहे. आता या वर्षी येत्या गळीत हंगामाला 10,000 कॅपॅसिटीचा हा कारखाना, त्याच पद्धतीने 32 मेगावॅटचं कोजन आणि डिस्टलरी 150 KLPDचं डिस्टलरी करण्याचं मानस आम्ही या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलेला. त्याच पद्धतीने आर्यंत हॉस्पिटल असेल, दादांचं अत्यंत एक स्वप्न होतं की आर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांना सुविधा असतील. आज काळाची गरज आहे, ती काळाची गरज ओळखून दादाने त्या ठिकाणी आर्यंत हॉस्पिटलची निर्मिती त्या ठिकाणी केली. आज या हॉस्पिटलला आम्हाला सांगायला म्हणजे
फार हे होतोय, कारण तो 100 बेड सुद्धा आज आम्हाला कमी पडतोय. या येत्या वर्षी आम्ही आज बेळगावमध्ये अत्यंत हायवेलाच एक जागा 2 एकर आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या 2 एकर जागेमध्ये आज आर्यन हॉस्पिटलाची बांधकामाची सुरुवात आम्ही लवकरच त्या ठिकाणी करून 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करण्याचा मानस आमचं या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या सुद्धा जर आज आपण प्रगती बघितला तर आज आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालणारे कन्नड मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, त्याचबरोबर ITI कॉलेज असेल, या सगळ्या सुसूत्रपणे त्या ठिकाणी चालू आहेत. आज मला सांगायला आनंद होतो की आर्य पाटील पब्लिक स्कूलला आज कोगनोळीपासून मुलं आज आपल्या शाळेला त्या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या दिवसामध्ये आर्यंत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून लवकरच आम्ही त्या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा हे दोन्ही सुद्धा कॉलेज चालू करायचं आम्ही मानस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. येत्या वर्षी त्या सुद्धा कार्यक्रमाला आम्ही प्रारंभ त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच पद्धतीनं आर्यंत सूतगिरणीचं जर बघितला तर अत्यंत अडचणी आणि बिकट काळामध्ये आम्ही ती आर्यंत सूतगिरणी चालू केली. थोड्या दिवसापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी फार अडचणी आल्या, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये जर बघितला तर मला वाटतंय सांगोल्याचं गणपतराव देशमुख यांचं सहकारी सूतगिरणीच्या नंतर जर कुठली सूतगिरणी डिव्हिडंड देण्याचं काम केलं असेल तर ते आर्यंत सहकारी सूतगिरणी आहे. या 2 वर्षामध्ये आम्ही अनेक प्रसंगावर मात करत आदरणीय आमचे CEO या ठिकाणी बसलेले ज्योती साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अभिनंदन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल आम्ही अत्यंत बिकट ह्याच्यातून करत आज एका लेवलला एक ह्याच्याला आम्ही आणून ते सूतगिरणी ठेवलेली आहे आणि या माध्यमातून आज सभासदांना सुद्धा गेल्या वर्षी आम्ही 7% डिव्हिडंड दिलं होतं, या वर्षी 8% डिव्हिडंड देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ते सुद्धा संस्था अत्यंत सुंदर आता एका वेगळ्या पथावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय सर्व आमचे ज्योती साहेब असतील, अभिनंदन पाटील असतील यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या संस्था आज आपण श्री आर्यंत मल्टीस्टेटच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एकत्र आलो आहोत. या आनंदाच्या प्रसंगी आपण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मागे वळून पाहताना अभिमान वाटतो, कारण हा प्रवास केवळ आकडेवारीचा नाही, तो विश्वास, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि समाजसेवेच्या अखंड परंपरेचा आहे. एक लहान सहकारी संस्थेपासून हजारो सभासदांचा विश्वास संपादन करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचे कुटुंब बनलेल्या आणि हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांच्या जबाबदारीने व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेपर्यंत हा प्रवास सहज घडलेला नाही. या प्रत्येक यशामागे आपल्या सभासदांचा विश्वास, ग्राहकांचे प्रेम, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि संचालक मंडळाची दूरदृष्टी आहे. आपले संस्थापक सहकार दादा यांनी या संस्थेची स्थापना करताना केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था उभी केली नाही, तर माणसांच्या विश्वासावर उभी राहणारे, समाजाला आधार देणारे आणि सहकाराच्या मूल्यांना जगणारी चळवळ निर्माण केली. आज हे त्यांचे विचार आणि मूल्ये आमच्या प्रत्येक निर्णयामागील प्रेरणाशक्ती आहेत. मित्रहो, संस्थापक दादा यांनी संस्थेच्या पायाभरणी करताना केवळ आर्थिक संस्था उभी केली नाही, तर विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यावर आधारित एक सहकारी संस्कार निर्माण केला. आज दादा आपल्या बरोबर प्रत्यक्षात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी दिलेले मूल्ये आजही प्रत्येक निर्णयात, प्रत्येक कार्यात जिवंत आहेत. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते, पण तिचे विचार समाजाच्या मनात रुजले की ती व्यक्ती कायम जिवंत राहते. दादांचे स्थानही असेच आहे. गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन नवीन नेतृत्वावरून माझ्यावर विश्वास व्यक्त केला. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो. हा प्रवास माझा किंवा एका व्यक्तीचा नाही, हा संपूर्ण श्री आर्यंत परिवाराचा आहे. आमचे ध्येय केवळ ठेवी, कर्जे किंवा नफा वाढविणे नाही, प्रत्येक सभासदाला सुरक्षित आर्थिक आधार देणे, प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार सेवा देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे हीच आमची खरी भूमिका आहे. येत्या काळात नवीन शाखा विस्तार, अधिक डिजिटल सुविधा, जलद सुविधा, आर्थिक सबलीकरण, युवक व महिला उद्योजकांना प्रोत्साहन, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक विकास यावर विशेष भर दिला जाईल. संस्थेची प्रत्येक योजना सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवूनच राबवण्यात येईल. आम्ही विश्वास देतो, प्रत्येक निर्णय पारदर्शक असेल, प्रत्येक व्यवहार सुरक्षित असेल, प्रत्येक सभासदाला सन्मानाने सेवा दिली जाईल. संस्थेच्या प्रत्येक रुपयाची जबाबदारी प्रामाणिकपणाने सांभाळली जाईल. आपण आजवर कसा विश्वास दाखवला तसाच विश्वास आणि सहकार्य भविष्यातील लाभत राहील.
हीच आमची सर्वात मोठी अपेक्षा आहे. आपल्या विश्वासाच्या बळावरच श्री आर्यंत मल्टीस्टेट नव्या उंच गाठत राहिली आणि सहकार क्षेत्रात आदर्श संस्था आपली ओळख अधिक दृढ करेल असा आम्हाला दृढ विश्वास आहे. चला विश्वासाची ही परंपरा अधिक समृद्ध करूया, सहकार्याची ही ज्योत अधिक तेजस्वी करूया आणि विकासाचा हा प्रवास नव्या उंचीवर घेऊन जाऊया. आपला विश्वास आमची सर्वात मोठी ताकद, आपली साथ आमची सर्वात मोठी प्रेरणा. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, माझ्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीविषयी आणि आगामी दिशेविषयी माझ्या भावना आपणासमोर मांडल्या. आता आपल्या संस्थेच्या सन 2025-26 आर्थिक वर्षातील कामगिरीचा सविस्तर अहवाल, त्यामधील आर्थिक प्रगती, विविध उपक्रम आणि महत्त्वपूर्ण बाबी आपणासमोर सादर करीत आहे. त्याच्या आधी आम्ही तालुका बोर्डामध्ये काम करायला चालू केलं राजकीय जीवनामध्ये, आणि त्या दिवशीपासून ही संस्था कार्यरत. संस्थेबद्दल मी काय सांगावं इथे जास्त असं मला वाटत नाही, कारण आपण प्रत्येक जनरल बॉडी अटेंड करतोय. मधला काही काळ सोडला तर मला वाटतं मी सगळ्या जनरल बॉडी अटेंड केलेले आहे. बँक चालवावी तर ती बच्चू पाटलांनी चालवावी असं बेळगाव जिल्ह्यामध्ये बच्चू पाटील म्हणतात. मी काय तुमची स्तुती करत नाही, मला काय तुमच्याकडनं लोन नको आहे. मी हे का सांगावं लागले, जो चांगलं काम करतोय त्याचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे. तिथे स्टेजवर आदरणीय मखदूम साहेब आहे, त्यांचा सत्कार झाला. व्हाईस चेअरमन साहेब आहे, उत्तम पाटील साहेब आहे, आत्ताही गोपी पाटील आले. त्या खुर्चीवर बसला तरी चालते, माझं काय म्हणणं नाही. मी आल्यावर रिकामं करायला लागणार. त्या संस्थेचं बोर्ड आहे, सगळ्या चिकोडी बेळगाव जिल्ह्यातून त्यांच्या बँकेचे आलेले सर्व संचालक, सर्व सल्लागार मंडळीतले सदस्य, उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आणि बंधू, आज आमची आर्यंत बँक ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी आहे असं मला काय वाटत नाही. ज्या ज्या सोयी, ज्या ज्या सवलती नॅशनलाइज बँकेमध्ये आहेत त्या सर्व सोयी आज आपल्या आर्यंतमध्ये आहेत. आणि माझा मी अनुभव सांगतो, कोणाला बरं वाटो, कोणाला वाईट वाटो, चांगलं न वाटो, मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही आहे. आर्यंत बँकेमध्ये जेवढं सोपं आणि इझी, अगदी सोप्यातलं सोपं आपल्याला सर्वसामान्य माणसाला कर्ज मिळायचं झालं तर ते आर्यंत बँकेमध्ये लवकर मिळणार, नॅशनलाइज बँकेपेक्षा जास्त आधी. हे मी का सांगायला लागलोय, नॅशनलाइज बँकेला गेलं की 100 कागद पाहिजे, 100 दाखले पाहिजे. ही तर बच्चू अण्णांना कौल दिला की फुल पडते. म्हणजे बच्चू अण्णाला फुल पडत नसलं तर मग कोणाला कडनं पडणार. उत्तम अण्णाला सांगितलं की फुल पडते. ही सगळ्यांची समजूत आहे, माझी एकट्याची नाही. आणि ह्या पद्धतीनं आपण जर केलं तर तुमच्या पोटामध्ये इतर बँकाही आहेत. आमच्या कोकणातल्या 10 बँका असतील, आपल्या जिल्ह्यातल्या 10 बँका असतील. या सगळ्या बँका तुम्ही त्यांच्याशी जवळ साधून तुम्ही त्याही बँका सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करावा लागलाय. इथून पुढे तोही जोरात व्हावा ही माझी इच्छा. किंवा मी असं म्हणेन, इच्छा म्हणण्यापेक्षा आपण ते सहकार्यामध्ये त्या पद्धतीनं एक सहकार वर्षी फक्त गव्हर्नमेंटकडनं मिळून उपयोग नाही, तर लोकांना ते सहकार वर्षी तुम्ही व्हा, एवढीच माझी इच्छा आहे. आर्यंत हॉस्पिटलबद्दल माझ्या मित्रांनी सांगितलं आता. कुठे गेले पाटील आहे ना, त्याचा आणि तुमचा हात कुठं तरी जायचा आहे. आर्यंत हॉस्पिटलबद्दल
सांगायचं झालं कौतुकच आहे. तुम्ही आता डॉक्टर दीक्षितांना देव म्हणत असाल पटेल. या 15-20 वर्षापूर्वी ज्या वेळेला डॉक्टर दीक्षित केली हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेपासून आम्ही त्यांना देव म्हणतोय. मी तर त्यांना हाक मारताना नमस्कार देवा म्हणतो. आत्ता नाही, पहिल्यापासून. 2 देव आहेत आमचे. एक डॉक्टर दीक्षित बेळगावला आणि आमचे कोल्हापूरला डॉक्टर प्रभू, संतोष प्रभू. हे 2 देव आहेत. एक हार्टचा आहे, एक डोक्याचा आहे. कुणाला ही 2 असल्याशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही. आणि या दोघांचे देव आर्यन जवळ आहेत, प्रभूही आहेत. डॉक्टर प्रभूंचा आणि आर्यनचा तो संबंध जुना आहे. दादा असल्यापासून आमचे संबंध आहेत डॉक्टर प्रभूंच्या बरोबर. हे दोन्ही डॉक्टर आपल्या आर्यनशी संलग्न आहेत. आपल्या या भागामध्ये आर्यनच्या शाखा, जिल्ह्यामध्ये आर्यनच्या शाखा भरपूर आहेत आणि वाढवाव्यात. मल्टीस्टेट झालेली आहे. मल्टीस्टेट होत असताना फक्त गोवा, कोल्हापूर वगैरे नको, थोडंसं आपण लांब जाऊया. बेंगलोरपर्यंत या, इकडे पुण्यापर्यंत जाऊया. मुंबईला जास्त जाऊ नका, कारण तिथं पाणी आहे, पिणे चिखल राड जास्त आहे मुंबईत. काय त्यामुळे आणि तिथंही थोडंसं उत्तर प्रदेश संमिश्र सरकार आहे. त्या राडीत आपण जाऊन पडायचं नको. आपला स्वतः सोबत असाच राहू दे या मताचा मी आहे. हे सांगत असताना थोडंसं राजकारणावर मी जर बोललो नाही तर ते चुकत. मी राजकारणावर बोललो नाही तर अजून हिंसा बांधतो नाही म्हणणार तुम्ही सगळी. बाहेर पाऊस पडायला लागला आहे, तसं व्हायला नको. राजकारणामध्ये कायमपणानं आपण राष्ट्रीय प्रवाहात काम करणारी मंडळी आहे. मी उत्तम पाटलांना मागेही सांगितलं, अभिनंदन बच्चू पाटलांना मागेही सांगितलं. मी बच्चू पाटील म्हणताना मला जड वाटतंय. मी बच्चू पाटील म्हणतच नाही, काय पैसा मालक म्हणतो. आपणही लवकरात लवकर राष्ट्रीय प्रवाहात या. आम्ही सगळेजण गोटू आहे ना, आपण सगळेजण कायमपणाने एकत्रित पूर्वीही काम करत होतो. 1978 त्यावेळेला तुम्ही लहान होता, मी दादांच्यावर काम करत होतो. मी 28 वर्ष सगळ्यांच्या सहकारानं, दादांच्या आशीर्वादानं मी आमदार झालो, मंत्री झालो, सगळ्या कमिटीवर काम केलं, चेअरमन झालो, KPTCLचा सगळं झालं. तुम्ही व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यांची इच्छा आणि पद्मावती आई अंबिका पूर्ण करेल. आम्ही कायमपणाने तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही राष्ट्र प्रवाहात येऊन राष्ट्राचं, आपल्या भागाचं, जिल्ह्याचं काम करा, राज्याचं काम करा, एवढीच इच्छा व्यक्त करतो. 2 मिनटं बोलायला संधी दिली त्याबद्दल. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.